भारतामध्ये प्रतिबंधित असलेल्या गेमिंग ॲप आणि वेबसाईटद्वारे जुगार आणि सट्टेबाजी चालवणाऱ्या टोळीवर मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेनं धडक कारवाई केली आहे. पळसपे येथील मॅरेथॉन नेक्सॉन अँटिलिया इमारतीत छापा टाकून गौतम कुमार मनवानी, भूषण मरावी, राजसिंग चौहान आणि आलोक प्रसाद मांझी यांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपी विविध बँक खाती, मोबाईल नंबर आणि ऑनलाईन माध्यमातून लोकांना जुगारासाठी प्रवृत्त करत होते. महाराष्ट्र जुगार कायदा आणि ऑनलाईन गेमिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. कशेणे गावाच्या हद्दीत कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून कडधान्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. महामार्गाच्या कामासाठी कालव्यावर टाकलेल्या मातीचा भराव पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे वाहून गेल्यानं पाणी शेतात शिरलं. मटकी, मूग, चवळी, हरभरा, तूर आणि भाजीपाल्याचं लाखोंचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सहाय्यक अभियंता श्वेता चिचुलकर यांनी भरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळून वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीनं उल्लेखनीय यश संपादन केलं. पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम आणि स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हे यश शक्य झालं. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रियदर्शनी मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी सरपंच उमा मुंढे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील तसंच ग्रामपंचायत कर्मचारी यांचं अभिनंदन केलं. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे साहेब उपस्थित होते. नवी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी सीबीडी, नेरूळ आणि ऐरोलीतील महापालिका रुग्णालयांची घटनास्थळी जात पाहणी केली. रुग्णालयातील सुविधा आणि कमतरता लक्षात घेऊन त्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. बेड आणि आरोग्य सुविधांची माहिती वेळेवर मिळण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली तयार केली जाणार आहे. तसंच उप आरोग्य केंद्रे आणि कंटेनर आरोग्य सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. नागरिकांच्या घराजवळ आरोग्य सेवा पोहोचवण्याचा उद्देश असल्याचं महापौरांनी सांगितलं. रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीतील झोपड्यांमध्ये सौर दिवे बसवण्यात आल्यानं वस्ती उजळली आहे. पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे वीज न मिळालेल्या या भागात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून सोलार लाईट बसवण्यात आल्या. यापूर्वी 24 झोपड्या अंधारात होत्या. या उपक्रमाचं उद्घाटन रविवारी आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत झालं. त्यांनी धनगर समाजाची वस्ती हलवू देणार नाही असा शब्द दिला. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून यामुळे गरजवंतांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. म्हसळा तालुक्यात बंजारा समाजाकडून संत सेवालाल महाराजांची 287वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत शहरातून मिरवणूक काढली. यावेळी अनेक समाज बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि समाजातील एकता दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. खोपोलीतील शांतीनगर येथे महिलांसाठी सखी स्टिचिंग क्लासेस, शिवणकाम प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ झाला. पहल नर्टिंग लाईव्ह संस्थेच्या माध्यमातून आणि विक्रम सावळे फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला. महिलांना आधुनिक डिझाईन, उद्योजकता आणि स्वयंरोजगाराची दिशा देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सचिन हिरे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना साहित्य देण्यात आले असून भविष्यात उत्पादन विक्री आणि बाजारपेठ जोडणीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. माणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक अजित तारलेकर यांच्या प्रभागात रस्त्यावर आलेली झाडी झुडपे यांची स्वच्छता नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, ॲडव्होकेट मयुरा तारलेकर यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आगामी शिवजयंती शिमगा यामध्ये पादचारी, नागरिक आणि प्रभागातील नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे स्वच्छतेचं पाऊल उचललं आहे असं मत नगरसेवक अजित तारलेकर यांनी व्यक्त केलंय. वादळवाडा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवाडा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.